हॅलो नमस्कार. तू अनोळखी तरी सोबत या मालिकात आपण पाहणार आहोत की अर्पिता आपल्या भाच्यासाठी प्रोजेक्टचं सामान आणण्यासाठी जात असते बाहेर मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये जात असते आणि प्रोजेक्टचं सामान घेतल्याच्या नंतर ती घराकडे जात असते घराकडे जात असते की रस्त्याने लगेच समोर गुंडे येतात. रस्त्याने गुंडे येतात आणि अर्पिताची छेड काढायचा प्रयत्न करतात. अर्पिताची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. ते पण काय गुंडे सक्सेस होत नाही, तर खूप असं वाईट बोलतात आपल्या अर्पिताला खूप वाईट बोलतात आणि छेड काढायचा खूप प्रयत्न करतात, पण काय ते काय सक्सेस होत नाही. आणि बाहेरचे लोक नुसतं बघतात. अर्पिताला वाचवण्यासाठी कुणीच प्रयत्न करीत नाही. नुसते लोक बघतात आणि त्या गुंड्याचाच विश्वास करतात. जे गुंडे बोलतात तेच ते लोक ऐकतात. आणि त्याच्यानंतर मग ते गुंडे खूप अर्पिताला छेडायचा प्रयत्न करतात, पण ते काय सक्सेस होत नाही. त्याच्यानंतर लगेच समीर येतो आणि लगेच त्या गुंड्यांना खूप बोलतो मग त्याच्यानंतर समीर गुंड्याला बोलल्याच्या नंतर लगेच सर्व माणसं मग ऐकतात समीरचं. अर्पिता अशा नाही तर अर्पिता तशा नाही तर अर्पिता खूप छान मुलगी आहे आणि खूप समजदार आणि मायाळू आहेत. मग आल्याच्या नंतर लगेच सगळे लोक काय करतात, ते गुंड्याला चपलीने मारायला बघतात. चापटी मारल्या. मग एका बाईने खूप चापट मारली गुंड्याला. तिने पण ऐकलं होतं गुंड्याचं. समीरचं ऐकल्यानंतर अर्पिताचा विश्वास आला त्या बाईला आणि मग ती गुंड्याला मारायला लागली. मग लगेच गुंडे समजे पळून जातात. पळून गेल्याच्या नंतर अर्पिता आणि समीर आणि अर्पिता खूप रडते. गुंड्याने छेडाछेड करायला लागले होते, तर खूप अर्पिता रडते आणि पुन्हा समीरच्या गळ्यामध्ये पडते. खूप रडून गळ्यात पडल्याच्या नंतर समीर आणि अर्पिता घरी जायला निघतात. समीर आणि अर्पिता घरी जायला निघतात. घरी आल्याच्या नंतर नीलांबरी दरवाजात समीर आणि अर्पिताला थांबवते आणि नीलांबरी म्हणजे समीरची आई अर्पिताला आणि समीरला थांबते. थांबा, तुमची मीठ मौर्यानी नजर काढते आणि असं म्हणते. नीलांबरी म्हणजे समीरची आई म्हणल्याच्या नंतर जे नाही ते बोलते. आपल्या अर्पिताला जे नाही ते बोलते. समीरची आई खूप वाईट बोलते अर्पिताला. बोलल्याच्या नंतर काय करते नीलांबरी, खूप बोलल्याच्या नंतर अर्पिताच्या चेहऱ्यावर राग टाकते आणि अर्पिताला जे ना ते बोलते. मग समीर खूप तापतो म्हणजे समीर खूप चिडतो. अर्पिता म्हणते, समीर नको, घरामध्ये वाद नको, असं म्हणते अर्पिता. म्हणायच्या नंतर नीलांबरी खूप बोलते. समीर काय नाही बोलत. अर्पिता म्हणते, घरात वाद नको समीर. त्याच्यामुळे समीर काहीच बोलत नाही, चिडत नाही एवढा. आणि त्याच्यानंतर अर्पिता आणि समीर जे राखेने चेहरा भरलेला असतो ना अर्पिताचा, ते धुवायला जातात. धुल्याच्या नंतर पुन्हा समीर म्हणतो धुल्याच्या नंतर लगेच अर्पिताच्या मोठ्या भावाचा फोन येतो की माझी नोकरी गेली, असं झालं, तसं झालं. अर्पिताला म्हणतो, तूच काही करू शकते, विराज सरला बोलून काही करू शकते. बरं, अर्पिता म्हणते, बरं दादा, नचिकेत दादा, ओके, मी करेल काय करायचं तर. फोन ठेवल्याच्या नंतर पुन्हा अर्पिता घरामध्ये जाते साडी बदलण्यासाठी. म्हणजे ती खराब झालेली असते साडी बदलण्यासाठी जाते घरामध्ये.
बदलायला जात असते. तर नीलांबरी आधीच साड्यावर तिच्या पाणी टाकीत असते तांबा भरून पाणी टाकलेलं असतं. साड्या समजा भिजलेल्या असतात आणि अर्पिता आपलं शांत बसते, काहीच बोलत नाही नीलांबरीला. अर्पिता शांत बसते, काहीच नीलांबरीला बोलत नाही. तर खूप साऱ्या वस्तू आपल्या अर्पिताच्या भिजलेल्या असतात. साड्या खूप, एक पण साडी चांगली राहिली नाही. सर्व साड्या नीलांबरीने भिजून टाकल्या, हटकून टाकल्या भिजून. तर म्हणजे छळ करण्यासाठी अर्पिताचा. तर तेवढ्यात लगेच समीर येतो. अर्पिता मॅडम, काय झालं? तुम्ही चेंज नाही केला, आपल्याला जायचं आहे ना विराज सरकट. तर अर्पिता म्हणते, समीर, माझ्या सर्व साड्या भिजल्या आहेत, काय करू? लगेच समीरला डाऊट येतो, म्हणजे माझ्या आईनेच केलेलं आहे. तर अर्पिता म्हणते, शांत बसा समीर, काहीच म्हणू नका समीर. मग समीर शांत बसतो आणि समीर शांत बसल्याच्या नंतर मग अर्पिता म्हणते, समीर, आता माझ्याकडे एक पण साडी राहिली नाही, मी काय करू समीर? पण समीर स्वतःचे कपडे अर्पिताला म्हणतो, हे कपडे घाला अर्पिता मॅडम. मग अर्पिता घालते ड्रेस समीरचा, टी शर्ट आणि पॅन्ट घालते. घातल्याच्या नंतर लगेच समीरचा भासा येतो, मामी, मला माझं प्रोजेक्टचं सामान लगेच प्रोजेक्ट अर्पिता आणि समीर प्रोजेक्ट त्याच्या भाषाला बनवून देतात. प्रोजेक्ट बनवून देतात. मग इथेच मालिका संपते. तर अशाच नवीन मालिकाची प्रोमोची माहिती तुम्हाला रोज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थोडीशी माहिती होती, तरी 7.36चा प्रोमो मी माहिती सांगितली आहे, खूप मोठी. तर असाच नवीन एखादा प्रोमोचं माहिती सांगणार तू अनोळखी तरी सोबत ही मालिका बघत जा. एपिसोड 79वा एपिसोड होता हा मालिकाचा. तर लवकरच 80वा एपिसोडची माहिती घेऊन येणार आहे मी उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला ब्लॉग? तर मी खूप मेहनतीने हा ब्लॉग बनवलेला आहे. तर प्लीज सपोर्ट करा. लवकरच मी दुसऱ्या प्रोमोची माहिती घेऊन येणार आहे. 80 एपिसोडची माहिती घेऊन येणार आहे तू अनोळखी तरी सोबती. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. बाय.